जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंतांचे. माझे भगवंत, माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायण गिरीजी महाराज, युगपुरुष महात्मा गांधी, अशोक कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय भास्कर बाबा गलांडे, स्वर्गीय निवृत्ती भाऊ बनकर, माझ्या मनमंदिरात अपार श्रद्धास्थान असणारे माझे वडील कैलासवासी आरजी पाटील साहेब, ज्यांचे आजच विद्वा नवमीचे श्राद्ध माऊलींनी घातले, तर त्यांच्या मातोश्री सत्वशील कैलासवासी सौभाग्यवती पुनाबाई भानुदास मुरकुटे, माझे राजकीय गुरु स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब, शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय बबनराव काळे काका, या सर्वांच्या स्मृतीत सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. संस्था कशी चालवावी हे शिकवणारे माझे गुरु, पूर्वी मला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे, माझ्यातले गुण हेरून माझ्यावर जबाबदारी सोपवणारे माझे आणि आपल्या सर्वांचे आदरणीय अशोक सहकारी साखर कारखाने चेअरमन लोकनेते तीर्थरूप मुरकुटे साहेब, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सन्माननीय संतोषजी देवकर साहेब, पाठीमागे उपस्थित असणारे सर्व कामगार बंधू, अधिकारी बंधू, माझ्यावर भरभरून प्रेम करणारे सर्व सभासद, शेतकरी बंधू भगिनी, येथे जमलेले सर्व मार्गदर्शक, मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांना स्नेह नमस्कार. या पंचवार्षिक मंदी ही तिसरी मीटिंग. कोणी काही मी फार भाग्यवान आहे, समोर बसलेल्या आपण सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला. ही माझ्या भाग्यातली एक गोष्ट समजते. मला आशीर्वाद दिला आणि आपल्या त्या गुणात मी कायम निश्चित आणि राहणार आहे. साहेब, आय एम ओनली mediator between members of sugar factory and honorable chairman साहेब and director body. कारखाना क्षेत्रातील सर्वांच्या सुखाला मी कायम जात असते साहेब. तिथे गेल्यानंतर मला काही लोकांचे आमंत्रण येतात, त्या आमंत्रणाला मी जाते. तिथे गेल्यानंतर सगळ्यांना हित मिक्स करते. कारण सगळ्यांना असं वाटतं मी त्यांच्या घरातली एक आहे आणि तेवढ्या आत्मीयतेने प्रेमाने सर्व लोक माझ्याशी बोलतात. मी मध्ये पेशंटला भेटायला गेले होते. सभा संपल्यावर पेशंटला तर ते म्हटले, ताई मी फार जवळच्या होत्या, आम्हाला फार अडचणी आहे, आम्ही आमच्या अडचणी मांडू शकत नाही, बोलू शकत नाही, तर आमच्या अडचणी तुम्ही सांगा, तुम्ही मांडा. मी आज आपल्या समोर जे सगळेच बोलणार आहेत त्या फक्त माझ्या एकटीच्या अडचणी नाही आहेत, इथे बसलेल्या सर्वांच्या अडचणी आहेत, तमाम लोकांच्या अडचणी आहेत. या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून आज मी आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहेत. मला सभासदांवर फोन करतात, कामगार लोक त्यांच्या अडचणी सांगतात, ते आज मला तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांसमोर मांडायचे आहे. आज माझ्या शेतकरी संघटनेने काही बंधू आलेले नाही, त्यांनी या संघटनेवर बहिष्कार टाकला. त्यांनी केलेल्या ह्या कृतीकडे साहेब आपण कटाक्ष टाकावा. त्यांनाही मी विनंती करते की आपण बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. संवाद हे प्रगतीचं आणि प्रेमाचं प्रतीक असतं. जिथे संवाद संपतो तिथे प्रगती होते. आता बोलताना जर काही चुका झाल्या तर तमाम बसलेले सर्व लोक मला मोठ्या मनाने माफ करतील असं मला वाटतं. चेअरमन साहेब, आपण सर्वात ज्येष्ठ आहात. मी माझ्या समोर इथे असणाऱ्या सगळ्या लोकांना आपण पालक आहात असं वाटतं. आपण नुसते सहकारी साखर कारखान्याचे पालक नाही तर तालुक्याचे पालक आहात असं आम्ही आपल्याला म्हणतो. जसा पालक त्याच्या सर्व मुलांवर सारखं प्रेम करतो, तसं आपण सर्व सभासदांवर सारखं प्रेम कराल अशी मी अपेक्षा करते. नुसतेच सभासद नाही तर कामगार, शेतकरी, तालुक्यातली जनता या सर्वांवर आपण समान प्रेम करावं आणि कराल असं मला खात्री आहे. आता साखर कारखान्यावर येते साहेब. साखर कारखाना म्हटलं म्हणजे ऊस आणि ऊसाचा आपण पहिली उचललेली 2700. आजूबाजूच्या कारखान्यांनी
कारखान्यांप्रमाणे आम्हाला आणखी 300 रुपये वाढून मिळावं आणि आमची दिवाळी गोड करावी अशी माझी अपेक्षा आहे. आता तुम्ही गणेश, प्रवरा, कोळपेवाडीशी तुलना करायच्या. आज गणेश 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 पक्षासारख्या राखीतून उभारलेला गणेश 2800 रुपये भाव दिले जाईल. कोळपेवाडी 3050 भाव आहे आणि परवरीने तर 3200 रुपये भाव दिला. तसेच आपणही पेमेंट द्यावं या शेजारच्या कारखान्यांना असं ह्या इथे बसलेल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. मी मगाशी म्हटलं ना, मी एक पेशंटला भेटायला गेले होते. तिथे एक बाई होती, सुशिक्षित बाई होत्या, राजकारणी घराण्यातल्या होत्या. त्या मला म्हटलं, ताई साहेब म्हटले होते डिस्लरी सुरू झाली की 100 रुपये देईल, तिथे नवीन प्रकल्प सुरू झाला की 100-150 रुपये वाढवून देऊ, कोजन प्लांट झाला की 200 रुपये वाढवून देऊ. मग का बरं होत नाही असं? मी म्हटलं, ताई तुमच्याप्रमाणे मी पण कानात प्राण घालून वाट बघते, कधी म्हणतं की याच्यामुळे पैसे वाढवून मिळायला. या पण इच्छा आहे. आता आपण थोडक्यात डिस्लरीत बघू. मागच्या वेळेस जे मी मुद्दे घेतले, साहेबांनी मोठ्या मनाने लिहिले, सांगितलेले, बोललेले सगळे मुद्दे मला घेतले, खूप आभारी. डिस्लरी म्हणजे आपला आसमानी प्रकल्प पूर्वी 40,000 लिटर प्रतिदिन होता. आपण 60,000 लिटर प्रतिदिन त्याच्यात वाढ करून आता 1,00,000 लिटर प्रतिदिन झालेला आहे. आपण 2022 साली 68 कोटीचं कर्ज घेतलं आणि तो 2024 साली आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं ऑनलाईन उद्घाटन केलं. प्रकल्प सुरू होण्याआधी 2 वर्ष 68 कोटींचं नुसतं आपण व्याज भरलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज उद्घाटन जरी झालं असलं तरी तो प्रकल्प पूर्ण झालेला नाही. मी फार महत्वाचं आणि जबाबदारीने बोलते. स्पेंड वॉश स्प्रेची ट्रायल अद्यापही झालेली नाही. आपल्याला झिरो पोल्युशन कडे गेलेलो नाही. आपल्या डिस्लरीची क्षमता आहे 1,00,000 लिटर प्रतिदिन आणि डिस्लरी चालते 40,000 लिटर प्रतिदिन प्रमाणे. म्हणजे आपल्याला भविष्यात डिस्लरी वाढवून लागेल, म्हणून आपण रॉ मटेरियल आपल्याकडे कमी असलं तरी डिस्लरी मोठी करून ठेवलेली आहे. हे असंच झालं, बाजारात नाही तुरीन बटबटणीला मारी. त्यानंतर आपण इथेनॉल प्रकल्प घेऊया. इथेनॉल प्रकल्पामध्ये म्हणजे मोलॅसिस पासून स्पिरिट तयार होतं, स्पिरिट पासून इथेनॉलची निर्मिती होते. तयार झालेले इथेनॉल आपण गव्हर्नमेंटच्या रेकग्नाइज पेट्रोलियम कंपनीला विकतो. पूर्वी आपली कॅपॅसिटी 40ची होती, आता लाखाची झालेली आहे. म्हणजे 100 KPD/LD. जर आपल्याला हा एवढ्या क्षमतेने चालवायचा असेल, जर BAV आपल्याकडे असेल तर 322 मेट्रिक टन पर डे BAVची गरज आपल्याला असते. जर CAV असेल तर आपल्याला 348 मेट्रिक टन पर डे BAV लागेल, जर आपण कारखाना इथेनॉल व्यवस्थित चालवायचा असेल तर. एवढ्या मोलॅसिसची आपल्याला गरज असते. आपल्याकडे स्वतःचे मोलॅसिस आहे 160 मेट्रिक टन पर डे, लागतं 322. आपल्याकडे उपलब्ध आहे 160, म्हणजे आपल्याकडे कमी आहे. पावशेर दूध घ्यायचं आणि 2 लिटरचं पातेलं घेऊन जायचं, अशी तऱ्हा झाली. एवढंच नाही, उत्पादन खर्च आणि प्रोडक्शन खर्च आणि सेलिंग प्राइस, विक्री खर्च याच्यात सुद्धा तफावत आहे. 1920 साली उत्पादन खर्च होता 33 रुपये 69 पैसे आणि विक्रीची किंमत होती 43 रुपये 60 पैसे. त्यानंतर विक्री खर्च झाला आहे 22 रुपये 2022-23 ला उत्पादन खर्च झाला आहे 47 रुपये 4 पैसे आणि विक्री किंमत आहे 53 रुपये 40 पैसे. म्हणजे उत्पादन खर्च झाला 16 रुपये आणि विक्रीची वाढ झाली 10 रुपये. प्रमाण म्हणजे असं होतं की विक्री वाढली की खर्च वाढून गेला. सगळं ते तरी पण खर्च वाढलेला जातो. की असं का होतं हे काही कळायला मार्ग नाही. सहवीज निर्मिती प्रकल्प कोजन. जेव्हा आपल्याला कोजन सुरू करायचं होतं तर आपण जे लोक DPR करून देतात त्या DPR करणाऱ्या मिटकॉन कंपनीला आपण असं सांगितलं
की आमच्याकडे 41 क्रसिंग होतं दररोज. मग 41 क्रसिंग होत असताना आमच्याकडे जो आमचा स्वतःचा वैयक्तिक मालकीचा जो भुसा आहे, त्या भुसावर चालणारं वीज निर्मिती प्रकल्प तयार करण्यासाठी कुठली मशिनरी लागते ती तुम्ही आम्हाला द्या. मिडकॉन कंपनीने आपल्याला डीपीआर बनवून दिला आणि त्या डीपीआर नुसार त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही ही जी मशिनरी लावली आम्ही सांगितलेली तर दररोज 15 मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि कारखाना बंद झाल्यावर उरलेल्या भुशावर 45 दिवस वीज निर्मिती प्रकल्प सहज चालेल. असा डीपीआर आपल्याकडे मिडकॉन कंपनीने दिलेला आहे. असं असताना आपण दरवर्षी भुसा का विकत घेतो हा प्रश्न पडतो. 2023-24 आता ह्या अहवालामध्ये पानावर 54 वर दिलेला आहे की 38,17,00,000 आपण बघ्यात भुसा विकत घेतला. त्याच्या आधीच्या 22-23 वर्षामध्ये 61,83,00,000 भुसा आपण विकत घेतला आणि त्याच्याही आधी 21-22 मध्ये 50,83,00,000 भुसा विकत घेतला. 1 टन भुसाची किंमत जवळजवळ 3,000 ते 3,200 रुपये आहे. मग भुसा विकत घेऊन वीज प्रकल्प चालवायचा मिडकॉन कंपनीने आपल्याला डीपीआर दिला का नव्हता. मग एक तर त्यांचा डीपीआर चुकला पण चुकून आपण चुकीची मशिनरी लावली. या दोघांपैकी काहीतरी एक गोष्ट नक्कीच घडलेली आहे असं मला वाटतं. आता त्याच्यात आणखी मोठ्या काळजीची सर्व सभासदांनी काळजी करण्याची गोष्ट अशी की आपला वीज कंपनीशी करार झालेला आहे. त्या करारानुसार पत्रकार साहेब आपण वीज विकतो आणि त्या विजेच्या युनिटची एका युनिटची किंमत आहे 7 रुपये 18 पैसे आणि हा करार संपणार आहे 2026 साली आणि जेव्हा करार संपेल तेव्हा आपली वीज विकत घेतली जाईल 5 रुपये दराने. मग मला काळजी वाटते की हा वीज निर्मिती प्रकल्प पुढे कसा चालणार आहे. ही मोठी काळजीची बाब आहे. मला असं वाटतं ह्या सर्व प्रकल्पातून जर आपल्याला नफा कमवायचा असेल या प्रकल्पातून मिळणारे पैसे जर शेतकऱ्यांना द्यायचे असेल त्यासाठी आपल्याला फार मोठे कष्ट प्रयत्न आणि कामकसरत करावी लागणार आहे. आता एक छोटीशी शंका येते ती ऊस तोडी बाबतची. जेव्हा कारखाना सुरू होतो तेव्हा आपल्याकडे परिपक्व ऊसाची गरज असते म्हणून आपण कार्यक्षेत्रातल्या बाहेरचा ऊस आहोत. पण जेव्हा आपल्याकडे उपलब्धता असते तेव्हा आपण का बरं बाहेरचा ऊस आणतो. मग आपलाच ऊस आपण का गाळत नाही का गाळप करत नाही हा एक प्रश्न. आणि मला आणखी एक छोटासा प्रश्न पडतो की आपण ज्या बाहेरच्या कारखान्यातनं ऊस आणतो त्या कारखान्यात जास्त भाव आहे मग ते लोक आपल्याकडे कमी भावाने ऊस का बरं घालतात. तर मग थोडंच नाही उमजलं काय झालं नेमकं का बरं ते घालतात. हा मोठा गहन प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. कारण आपण तर काही कच्चा किंवा कोवळा ऊस गाळत नाही गाळत करत नाही. असं का होतं हे न उलगडलेलं कोडं आहे. एमडी साहेबांनी आम्हाला नोटीस पाठवली सगळ्यांना इथे असणाऱ्यांना. त्या नोटीस मध्ये 19 नंबरच्या 2 पोटनियम दुरुस्ती परिशिष्ट त्याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा अधिक गाळप हंगामात ऊसाचा पुरवठा न केल्यास सभासत्व तुमचं माझं रद्द होईल आणि त्यावर आपण ठराव करायचा. मायबाप संचालक मंडळ आदरणीय चेअरमन साहेब आपल्याला नम्रतेने सांगावं असं वाटतं. येथे असलेल्या कारखान्यातल्या कोणत्या सभासदाला वाटत नाही की घरचं सोडावरी पडत्याच्या मागे जावं आणि दुसऱ्या कारखान्यात ऊस घालावा. हे अजिबात कोणाचीही इथे बसलेल्या कोणाचीही इच्छा नाही. परंतु जर आपल्याकडे 2700 रुपये भाव मिळतो बाहेर 3200 मिळतो 500 रुपयाची तफावत होते तर गोरगरीब शेतकरी जो खरोखर पाणी भरतो राहणार ज्याची बायको दिवस रात्र काम करते त्याला 500 रुपये कमी मिळावे असं त्याने का स्वीकारावं. भाऊ माझा प्रश्न आहे भाऊ तुम्हाला पण तुम्ही पण उत्तर देणं लागतो. त्याच्यात आणखी दुसरं महत्वाची गोष्ट आहे की ऊस तोडीला उशीर
जेव्हा इतर कारखान्याची 11वी-12वीची तोड चालू असते तेव्हा आपली 6वी-7वीची तोड चालू असते. हे इथे असणाऱ्या सर्व लोकांना माहिती आहे. अनेक लोक मला फोन करतात, सांगतात ताई आता तेव्हा सुरू झालं तिकडे त्यांचा इतका सुरू आहे, अजून आमची ऊसाची तोड नाही, असं चालू आहे तसं चालू आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. याच्यात मी कुठलीही गोष्ट खोटं बोलत नाही किंवा वाढवून सांगत नाही. याचा ऊस जीवन होऊन जातो, खोडक्या नाही होत साहेब, पण खोडक्या व्हायला सुरुवात होते, वाळायला लागतो ऊस. ऊस वाळायला लागला त्याचं वजन घटतं आणि वजन घटलं तेव्हा परत तोच तोटा शेतकऱ्यांना भोगावा लागतो. शेजारच्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या कारखान्यात घालून आपलं रान मोकळं केलेलं असतं आणि उरलेल्या नवीन वेळेत तो गव्हाचं उत्पन्न घेतो आणि हा अशोकचा मावळा ऊस तोडीसाठी झटत असतो, प्रयत्न करत असतो की मी माझा ऊस कधी तोडला जाईल याची. मग जर त्याने विचार केला की दुसऱ्या कारखान्याला ऊस दिला असता तर बरं झालं, ते चढत चढत मग हे मोठं प्रमाण वाढत जातं. साहेब, मी आज इथे सर्वांसमोर नमूद करते की संस्था कशी चालवावी हे मी आपल्याकडून शिकले. त्या शिदोरीवर मी माझी माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत प्राईड अकॅडमी ही संस्था सुरू केली. आपण माझे गुरु आहात. लहान लेकराला बाप जसं बोटाला धरून चालायला शिकवतो तसं साहेब आपण मला बोटाला धरून संस्था चालवायला शिकवलेलं आहे. ती संस्था नफ्यात चालवण्यासाठी कशी काटकसर करायची याचं बाळकडू आपण मला पाजलेलं आहे. त्याचा उपयोग माझ्या प्रत्येक भरारीच्या वेळी होत असतो. मला आठवतं मी अशोक कारखान्याच्या आर्ट्स कॉमर्स कॉलेजची प्राचार्य होते आणि साहेब त्यांच्या लव्याजम्यासह एकदा पाहणी करण्यासाठी आले होते. साहेब आले की त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वच फिरत होतो. आज मी तसंच माझ्या संस्थेमध्ये करते. मग एका वर्गात गेल्यावर साहेबांनी पुढे वरती बघितलं छताकडे, तिथे फॅन होतं आणि ते फॅनची लांबी एकदम कमी होती आणि वरती होता आणि तो फॅनची हवा येण्यासाठी 3चा किंवा 4चा स्पीड करायला लागायचा. साहेबांनी तिथे सचिव होते बाळासाहेब तनपुरे, त्यांना सांगितलं की या फॅनची दांडी वाढव, हा फॅन खाली कर. तो खाली गेला, नंतर 1चा स्पीड झाला आणि फॅनची हवा येऊ लागली आणि आमचं वीज बिल कमी यायला लागलं. ही छोटी छोटी गोष्ट साहेबांनी मला शिकवली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की याला एनर्जी ऑडिट म्हणतात. अशा छोट्या गोष्टी कशा लक्ष द्यायच्या हे मी शिकले. आता 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगितली. आपल्या प्राईड अकॅडमीच्या प्राचार्यांचा मला फोन आला. ते म्हणलं की काही पालकांनी दाखल्या मागणीचे अर्ज केले. म्हणलं ते बात घेऊन यावी. ती वाचली तर त्याच्यामध्ये सगळे कारखान्याचे सभासद होते. त्यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितलं की आदरणीय चेअरमन साहेबांनी सांगितलेलं आहे की कामगारांची सर्व मुलं फक्त शिक्षण संस्थेच्या कारखान्याच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये शिक्षण घेतील. तुम्ही सगळे मुलं काढा आणि आपल्या शिक्षण संस्थेमध्ये टाका. मग तिथल्या ज्या डायरेक्टर होते त्यांनी याद्या केल्या माझ्या शाळेत कोणती मुलं आहेत. तिथे कॉन्ट्रॅक्टरला दिली यादी. तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्टर. मग तो कॉन्ट्रॅक्टर गावोगावी गेला. जो पालक होता त्याला सांगितलं की अरे बाबा तुम्ही इकडच्या शाळेत प्राईडला मुलगा आहे तो इकडे घाल, तो तिकडे घाल. पण हे सगळं करत असताना मामा डायरेक्टरची मुलं मात्र दुसऱ्या शाळेत, ते संस्थेच्या शाळेत नाही, ते मात्र दुसऱ्या शाळेत. आज पण समोर बसले विचारून. मग मला लोक जेव्हा दाखले मागायला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं काय हरकत आहे साहेबांनी सांगितलं त्या शाळेत घालायला. ही शाळा माझी आहे, तुमची आहे, आपल्या सर्वांची आहे. त्या शाळेत घातलं तरी हरकत काय. त्याने साहेब ताई आम्ही रिटायर झालो दुसऱ्या दिवशी आपल्या शाळेत पोरं घालून. मी म्हंटल तेव्हा की नाही मला अटल बिहारी वाजपेयींच्या मुळे वाटलं. फक्त 2च खासदार निवडून आले होते भाजपचे, लवजी. त्यावेळे अटल बिहारी वाजपेयींनी कवी सुमनांच्या ओळी म्हटली, ना हार में ना जीत में, ना हार में ना जीत में, किंचित नहीं भयभीत में, संघर्ष के पथ पर जो भी मिला ये भी सही और वो भी सही. साहेब आपण ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट दिले
कारखान्याच्या शाळा सोडून इतर शाळेत जाणाऱ्या मुलांची यादी बनवली आणि ते गावोगावच्या पालकांना घरी हिंडवून ठेवून आपल्याकडे जाते. कार्यक्षेत्रातला ऊस बाहेर जातो आहे त्याची यादी बनवून कारखान्याच्या सभासदांकडे जाऊन त्यांना विनंती केली असं मला सांगायचं. साहेब, एकेका गटातले मेंबर आणि नॉन मेंबर हे मला येऊन भेटले. वडेगाव गटातल्या 73 मेंबर्सने आणि 72 नॉन मेंबर्सने बाहेर ऊस घातलाय. कारेगाव गटातल्या 90 मेंबर्सने आणि 80 नॉन मेंबर्सने बाहेर ऊस घातलाय. टाकळीभान गटातल्या 279 मेंबर्सने आणि 253 नॉन मेंबर्सने बाहेर ऊस घातला. वडाळा महादेवच्या 84 मेंबर्सने आणि 37 नॉन मेंबर्सने बाहेर ऊस घातला. उंदीरगाव गटातल्या 40 मेंबर्सने आणि 143 नॉन मेंबर्सने असे सगळे एकूण 1189 शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्याला ऊस दिलेला आहे. एकटं टाकळीभान गावाचं साहेब जिथे निवडून आले, मी जिथे उभी होते त्या टाकळीभान गटातले 133 मेंबर्सने आणि 100 नॉन मेंबर्सने 233 शेतकऱ्यांनी बाहेर ऊस दिलेला आहे. शिक्षण संस्थेत विद्यार्थी टिकावे म्हणून काळजी घेते, तसं आपला ऊस बाहेर जाऊ नये म्हणून सर्वांना काळजी घ्यावी लागली. आणि याहून काळजीची एक बाब म्हणजे बोलायला अत्यंत वाईट वाटतं की बाहेरच्या कारखान्यांनी आपल्याकडे येऊन त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. इथे बसलेल्या कोणाची इच्छा नाही साहेब की दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यावी. सर्वांची अशी इच्छा आहे की ही माझी कामधेनू आहे, हा कारखाना माझा आहे, आपला आहे, हा कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी आपण इथेच ऊस घातला पाहिजे. काय झालं, गणेशची सांगता सगळं आणि त्या सांगतेला मला बोलवलं. तिथे आपल्या शेतकीचे अधिकारी आले आणि त्या अधिकाऱ्यांचे सत्कार. माझी कॉलर एकदम टाईट झाली. माझ्या कारखान्याच्या शेतकीचा सत्कार केला म्हणतात. मी स्टेजवरच शेतकी अधिकाऱ्याला अभिनंदन केलं आणि अभिनंदन केल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की हे किती कॅपेबल आहे शेतकीचे अधिकारी. जर आपण यांना स्वातंत्र्य दिलं, जर यांना स्वतः आपण नियोजन करू दिलं तर ऊस तोडीचं नियोजन व्यवस्थित होईल आणि आपला ऊस व्यवस्थितपणे तोडला जाईल. बाहेरचा ऊस न आणण्याची ते सल्ला देतील. मारून मुटकून रागवून पोट नियमावलीत बदल करून ऊस नाही. साहेब, आम्हाला अपेक्षा आहे ती आपल्या विश्वासाची, आपण आम्हाला देणाऱ्या विश्वासाची, आपल्या सहानुभूतीची, आपल्या प्रेमाची. ते तुम्ही आम्हा सर्व सभासदांना द्या. आम्ही ऊस अशोकलाच घालू याची ग्वाही मी सर्वांच्या वतीने आपल्याला देतो. बाहेर ऊस दिला म्हणून सभासत्व रद्द करू नये ही कळकळीची विनंती आहे. आणखी एक छोटा प्रश्न आहे साहेब, तुम्ही ना कौतुक एमडी साहेबांना द्या सगळ्यात शेवटी. एमडी साहेब, आपण कारखान्यातून ह्या लोकांनी जर बाहेर ऊस दिला तर यांचं सभासत्व रद्द करायचं असं आपण ठरलं. मी उत्तर द्यायला समक्ष आहे ना अध्यक्ष. चालेल चालेल, ओके. सॉरी आपण कारखान्याच्या मार्फत ऊस दिला तर सभासत्व रद्द करायचं ठरलं. आपण जर कारखान्याच्या मार्फत दुसऱ्या कारखान्याला ऊस दिला तर कोणाचं सभासत्व रद्द करायचं? ज्या लोकांचा ऊस पाठवला त्यांचं का? हा प्रश्न आहे. हो चालेल. आणि आणखीन एक छोटासा प्रश्न, आपल्यातला काहींचा ऊस प्रवरेला गेला, काहींचा ऊस कोळपेवाडीला गेला, काहींचा ऊस गणेशला दिला. मग त्या लोकांनी 3200 रुपये भाव दिलेला आहे, त्या लोकांनी 2800 रुपये भाव दिला आहे. मग आपल्याला कोणता भाव मिळेल? त्यांचाच ना. तो एक माझा छोटा बालमनाचा प्रश्न आहे. आणखीन एक नोटीसी मधला मुद्दा, त्याच्या आधी एक गोष्ट सांग.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. त्या सापेक्षतावादामध्ये त्यांनी म्हटलं की गुरुत्वाकर्षण हे सर्व ठिकाणी सारखं असतं. जर तुम्ही कुठेही गुरुत्वाकर्षण घ्यायला आणि कोणीही व्यक्ती घेतली, कुठेही जागी घेतली, तर ते गुरुत्वाकर्षण बदलत नाही. हा पहिल्यांदा सिद्धांत अल्बर्ट आईन्स्टाईननी लावला. आणि जगाला M=mc² हे सूत्र दिलं. बरोबर. हा फार मोठा शास्त्रज्ञ होता. त्याच्याकडे एक मांजर होतं साहेब. ते त्याला खूप आवडायचं. तो जेव्हा संशोधन लिहायचा ना, तर टेबल खुर्चीवर बसायचा, दरवाजा लावलेला असायचा, तिकडे खूप थंडी असते. तर ते मांजर आलं की आवाज करायचा. कारखान्याशी संबंधित आहे. कारखान्याशी संबंधित बाकीच्या लोकांचा नाही नाही संबंधित. बोलायचं मी का? नाही बोलणार बाकी संबंधित. लोकांचं बोलायचं का? नाही नाही बाकी इथं काही साहित्यिकाची परिषद नाही नाही. नाही, काहीच नाही. कारखान्याशी द्यायचं काय कारण कॅन्सल. काही पण फालतूपणाने बोल भाषण करायची. चालेल कॅन्सल. कारखान्याचे कामाचं बोल काय असेल ते कामाचे व्यवहाराचे बोला. अहवालावर बोलते. अहवालावरच बोलते. तर त्याच्यामध्ये अहवालामध्ये कोणी फार विद्वान असलं तर ते विद्वानपणा इथं काय दाखवायचं काही कारण नाही. कारखान्याचा कारभार आहे. कारखान्याच्या कारभार ते बोलायचं. कारखान्याच्या कारभारावर मला फक्त एवढंच सांगायचं होतं. लोकांना बोलायचंय. संपलं. शेवटचा मुद्दा आहे. बोललं काय असेल शेवटचा मुद्दा आहे. थोडं तुम्ही बोलू येते म्हणजे नाही हो साहेब. आता असेंब्लीमध्ये बोलता येत नाही, पार्लमेंटमध्ये बोलता येत नाही, कुठे बोलता येत नाही. तरी 11-12 हजार सभासद आहे. 12,000 सभा प्रत्येक मला एवढं वेळ बोलायचं बोलतात असतं का? मी काय म्हणतो की बा आपण जर म्हणलं बोलू नको तर लोकांचा वेळ संमत होऊ नये म्हणून मी ती संधी दिली. याचा अर्थ काही गैरफायदा घ्यायचा का आपण काही पण? काहीच हरकत अरे वा. मागच्या वेळेस भाषण करून निघून गेली आणि बोलायला आम्ही उत्तर दिलं ना त्यावेळेस थांबलं पाहिजे ना ते. मागच्या वर्षी होते ना साहेब. त्याच्या मागच्या वेळेस गेले होते. त्याच्या मागच्या वर्षी गेले होते. मागच्या वेळेस पूर्ण वेळ होते. मुद्द्यावर बोलायचं बस. मुद्द्यावर काय असेल सांग. मला असं सांगायचं होतं की सापेक्षवादाचा सिद्धांत मांडणारा आईन्स्टाईन सुद्धा छोट्या गोष्टीसाठी सांगायचं गरज नाही ते बाकीचं बरोबर गव्हर्नर बोलायचं. छोट्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या नाही. मला एवढंच सांगायचं होतं की छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या नाही. कारखान्यावरच बोलते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे त्यांच्या ड्रायव्हरला काही गोष्टी बाकी विचारायचे. काय सांगते का त्याला मी कारखाने बोल ना आयुष्यात चव्हाणांचं काय त्या ड्रायव्हरचं काय संबंधित आहे? सांगते का साहेब? सांगते ना. काय सांगते ते बोलायचं बंद कर. मला बंद एवढं कर. मला बंद कर, बंद एवढं कर. ओके 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 सॉरी. मला एवढंच सांगायचं होतं की असामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी लक्षात येते असं मला एकदा सांगायचं होतं. बाकी काही नाही. मला नोटीस आलेली आहे आपल्याला सर्वांना कारखान्याची. तर त्या नोटीस क्रमांक 10 मध्ये असं लिहिलेलं आहे की शैक्षणिक संस्थेत भांडवली कर्जास आपण परवानगी द्यावी. तो विषय मला बोलायचा होता. त्याच्यात उलट मी आपलं कौतुक करत होते. बाकी काही नाही. पॉलिटेक्निक हा जो विषय आहे त्या पॉलिटेक्निक मध्ये प्रवेशित अहवालानुसार 560 विद्यार्थी आहेत. मी फोन केले आणि माहिती घेतली तर आपल्याकडे 4,47,20,000 रुपये प्रतिवार्षिक पॉलिटेक्निकची फी जमा होती. त्यानंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे. तर त्याच्यामध्ये शासन शिक्षकांना 20% पगार देतं. आता ते 40% कडे जाणार आहे. आपल्या जी अभिनंदनाची बाब आहे. तर 1,600 विद्यार्थी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला जवळजवळ आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये 70 लाखाचं चलन फिरतं साहेब. त्यानंतर अशोक इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये 900 विद्यार्थी शिकतात आणि त्या 900 विद्यार्थ्यांची 10,000 ते 15,000 रुपये फी आहे. आपण त्याची सरासरी फी जर 13,000 रुपये धरली तर 1,28,70,000 रुपये फी पोटी जमा होतात त्या शाळेचं. त्यानंतर आयडियल स्कूल आहे साहेबाकडे. तिच्यामध्ये मुद्दा काय मुद्दा सांगा. एकच मिनिट बाकी एवढे विद्यार्थी आहे एवढी फी हे सांगायला गेलं नाही ना. एक सांग मुद्दा सांग काय म्हणायचं ते सांगते. आयडियलची फी 90,096 लाख, ITI ची फी 64 लाख आणि नव्याने डी फार्मसी सुरू झाली त्याची 15 लाख. अशी सगळी फी मिळून एका वर्षाला आपल्याकडे 8,32,30,000 रुपये जमले. दरवर्षी मला माहितीच आहे आपण बोललात. दरवर्षी जर आपल्याकडे 8.5 कोटी जमा होतात आपण 4 कोटी रुपये 50% खर्च देतो.
तर 4 कोटी रुपये शिक्षण संस्थेला नफा मिळतो. मग आपण त्यांना कर्ज का देतोय? हा माझा प्रश्न आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट साहेब, किती कर्ज द्यायचं? कोणत्या संस्थेला द्यायचं? मी फार छोटी आहे साहेब. आपल्याला विचारते हे माझ्या मनाचे नाहीये. लोकांनी माझ्याकडे प्रश्न लिहून पाठवले. थोडक्यात तेच ना साहेब. मग मुद्दा फक्त मुद्दे सांगायला असेल. मुद्दा हाच आहे बाकी साहेब. बोलायचं नाही आता. नाही साहेब, नाही बोल. बाकी 12 तरी प्रत्येकाला एवढा वेळ झाला बाकी कोणी कधी बोलायचं. काहीच हरकत सभा नाही. किती दिवस चालवायची? चालेल, काहीच नाही. तुम्ही म्हणाल तसं. मुद्द्यावर कोण तेवढं मुद्दा तुम्ही म्हणाल काय तसं. म्हणत शिक्षण संस्थेचं एक सांगून टाक. शिक्षण संस्थेला किती कर्ज हवं? त्याच्यानंतर ते कोणाला हवं? आणि का बरं हवं हे कळावं, एवढी विनंती छोटीशी. आणि त्याची बैजवार मांडणी पुढील अहवालात मिळावी अशी विनंती. आणि पुढच्या अहवालामध्ये जसं आपण आपले बाय प्रॉडक्टचा हिशोब देतो तशा हे आपले डॉटर इन्स्टिट्यूट आहे सगळ्या शिक्षण संस्था, तर याचाही अहवाल, याचे किती पैसे आले, किती पैसे गेले, हो ठीक आहे. ते पण कळावं. आणि शेवटचा मुद्दा साहेब खूप महत्वाचा आहे की शिक्षण संस्थेत कोंडीराम भाऊ हे आपले अध्यक्ष आहेत. मातापूरची अस्मिता आहे, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. जर शिक्षण संस्थेमध्ये मेंटॉर सिस्टीम अवलंबली गेली तर बरं होईल. भाऊ फार मोठे आहेत. भाऊचाही एखादा फोटो एखाद्या शिक्षण संस्थेच्या पोस्टरवर तर आम्हाला प्लस एका बाजूला पूर्वी एका बाजूला ही आमची सगळ्यांची कळकळीची मागणी. कर्जाचा विषय 2023-24 ला 311,88,94,994 रुपये आपला. आता 74,05,00,000 नवीन कर्ज घेतलं. आज रोजी आपल्या सर्वांवर कर्ज झालेलं आहे 385 कोटी. काही कर्ज दीर्घ मुदतीचे आहे, काही भांडवली कर्ज आहे. त्याचे दर, काहींचे दर 9.5%, काहींचे 10%, काहींचे 13%. मग प्रत्येक वर्षाला म्हणजे आपल्याला एका वर्षाला सरासरी 40,26,00,000 रुपये व्याज भरावं लागतं ह्या कर्जावर. मग हे व्याज भरण्यासाठी परत आपल्याला कर्ज काढावं लागतं का? तो एक विषय आपण आपल्या बोलण्यात सांगावा. आणि या अहवालामध्ये हा अहवाल संचित तोट्याकडे गेलेला आहे, त्यावर आपण बोलणारच आहोत. शेवटचा मुद्दा साहेब माझा, पण अनेक वर्षापासून कारखाना चालवतात, चांगला चालवतात, आम्हाला आपला अत्यंत अभिमान आहे. फक्त एक छोटीशी विनंती आहे साहेब, 6 महिन्यापासून माझ्या कामगार बंधूंचे पगार पेंडिंग आहे, तर त्यांना पगार मिळावा. दुसरी गोष्ट, शेजारच्या कारखान्यांनी फार दिलं. मी एवढं मोठं तोड नाही साहेब माझं. मी फक्त 18 ते 19% बोनस माझ्या कामगार बंधूंसाठी मिळावा ही मागणी करते. दुर्दैवाने एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्याला 10 लाख रुपये विमा आपण देतो. ही विम्याची रक्कम 25 लाख व्हावी. आणि सर्व रिटायरमेंट कामगार यांची एक कळकळीची विनंती आहे साहेब, की जी ग्रॅज्युएटी फंड आहे ती शेवटच्या दिवशी मिळायला पाहिजे. किमान आपण 1 महिन्यामध्ये ती कामगारांना द्यावी. पूर्वी जी मिळत होती, हे 20,000, घे 25,000, घे 30,000, अशा पद्धतीने ग्रॅज्युएटी देते. त्यांनी आयुष्यभर आपल्याकडे कष्ट केले. हा कारखाना रक्ताचं पाणी करून चालवलेला आहे. त्या कारखान्यातल्या रिटायर झाल्यानंतर त्याला एक शिदोरी म्हणून आपण त्याची ग्रॅज्युएटीची रक्कम मोठ्या मनाने द्या असं मला अपेक्षा आहे. साहेब माझं बोलणं संपवतं. आपण फार मोठ्या मनाने माझं बोलणं ऐकून घेतलं. माझ्याकडून काही बोलण्याचं झालं असेल इथे माफी मागते. माझ्या 3च गोष्टींची मागणी आपल्याकडे गेलेली आहे की ऊसामध्ये भाववाढ करावी, ऊसतोड वेळेवर करावी, कामगारांचा पगार आणि बोनस ह्या वेळेवर कराव्या आणि चांगलं कराव्या, झटकन कराव्या असं मी मानते. आपण पालक आहात, सर्वांवर सारखं प्रेम करतात आणि करतच राहाल. त्यामुळे काही चुकलं मागलं असेल तर क्षमा करा, परंतु शेजारच्या कारखान्यासारख्या ऊसाचा दर द्या एवढंच मागणी करते. थांबते. जय हिंद.